जवळपास खूप पाणी सेव्ह आहे, त्याचा इथं वापर करतो. आणि जी केळी पाझर तलाव आहे तर ती या खोऱ्यातून गोदावरी मधून आपण दुधनामध्ये टाकावी. त्याला दोन्हीला विशेष बाबून आपल्याला परमिशन भेटली. ते मिनिट्स तुम्ही द्या आणि तुम्ही साहेब किरमनवार साहेबाला बोलले तर ते लगेच एस्टिमेटला मंजुरी देतील. ते सर्वेचं एस्टिमेट आहे, फक्त बाकी काही नाही. गरुडकडचाच विषय की कांबळेकडचा? नाही कांबळे याच्याकडला गरुडकडला कांबळे साहेबांकडचे नियोजन कांबळे साहेब सध्या दोन्ही डिपार्टमेंट शेखकडे नाही, कांबळे साहेबांकडे. तो एक ड्राय भाग आहे, ड्राय एरिया आहे. त्याच्यामध्ये जलसंधारण विभागामध्ये शिरड येथील तलावाच्या कामाबाबत जरा सविस्तर चर्चा सांगा तुम्ही काय. याबाबत आम्ही डिटेल सर्वेक्षण केलेलं आहे. त्याला पाणी उपलब्धतेचा प्रश्न होता. काल मी आमच्या सगळं पत्र घेतलं. आपण नांदेड जिल्ह्यापासून मध्य गोदावरीमध्ये पाणी प्रस्तावावरती करून देऊ, तो प्रकल्प मार्गी लावतो सर. सी साहेबांशी बोलणे झालं माझं. म्हणजे पुढच्या आठवड्यात एस्टिमेट तयार आहे सर. कितीचं व्हायला ते शिरक्षा? 14 फूट रुपयाचं. आणि किती हेक्टर यायले त्याच्यामध्ये आपल्याला? 127 हेक्टर इरिगेशन. 127 हेक्टर जमीन संपादित करावं लागेल का आपल्याला? शेतकरी तयार आहेत ना तिथले? त्याच्यामुळे सर तिथं किती जमीन येते त्याच्या खाली वरिताखाली? त्याच्यामुळे 127 हेक्टर. शिरड शहापूर तिथल्या विभागातलं काम होतं त्याच्यामुळे. दुसरे गवलेवाडी सारंगवाडी बंधारा सांडवा दुरुस्तीच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषद त्याचं कोणी आले का? कंबाईन तुम्हाला पाठवला होता दुरुस्तीचा कंबाईन प्रस्ताव त्यांच्याकडे इन्स्पेक्शन करून त्यांना सांगितले होते करेक्शन करून द्यायला मॅडमला. दोघांनी जिल्हा परिषद जिल्हा परिषद मार्फत तुम्ही अहवाल पाठवला त्यांना? हो दिले. ठीक आहे. शिरडचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तेवढं तुम्ही करून घ्या सर. 127 हेक्टर पाणी जमीन पाण्याखाली आहे. सर्वे केला तुम्ही? ठीक आहे, सर्वे केला म्हणून सांगा. दुसरं काय केलं? एस्टिमेट तयार केले सर. बरं, एस्टिमेट केला. अजून आता पाणी उपलब्धतेचा प्रस्ताव आपण सादर करतोय आपल्या पत्राचे. ते करा आणि उपलब्धता प्रमाणपत्र घेऊनच या. हो आम्हाला जरा पुन्हा फ्लिप करा. सर. ठीक आहे.